ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। पायोजी मैंने राम रतन धन पायो वस्तु अमूलिक दी मेरे सदगुरु कृपा करी अपनायो जन्म जन्म की पूंजी पाई जग में सभी खोवायो खर्च न खूटे चोर न लूटे दिन दिन बढ़त सवायो सत की नाव खेवटिया सदगुरु भवसागर तरी आयो मीरा के प्रभु गिरधर नागर हर की जस गायो। पाथवे टू गॉड इन हिंदी लिटरेचर हा गुरुदेवांच्या ग्रंथामधला मीराबाईंचा अभंग आज गुरुदेवांच्या सेवेसाठी घेतला। आज योगायोग असा आहे की तारखेप्रमाणे गुरुदेवांची पुण्यतिथी पण आहे। या 6 जूनला गुरुदेवांनी आपली देहाची खोळ सोडून दिली आणि ते विश्वात्मक झाले। गुरुदेवांच्या समाधीचं वैशिष्ट्य हे सांगता येईल की शेवटपर्यंत गुरुदेव सावध होते आणि सीता काकू शकुताई दीपकराव या सगळ्यांनी त्यांच्या मुखामध्ये गंगा घातली आणि शेवटपर्यंत सावध राहून त्यांनी या देहाची खोड सोडून दिली। म्हणजे संत पाहावा मरणी असं जे म्हटलं जातं ते प्रत्यक्ष इथं डोळ्यांनी त्यांना दिसलं। दुसरी गोष्ट काय की 40 वर्ष सतत आजारपण त्यांच्या पाठीमागे लागलेलं होतं। क्षयाची भावना पण होती पण शेवटी ज्यावेळी त्यांचा एक्सरे काढला आणि थुंकी तपासली तर क्षयाचा एकही जंतू नाही, संपूर्ण शरीर जणू काही निर्मल होऊन गेलेलं होतं आणि त्यामुळं भगवंताकडे ज्या पद्धतीने ते शरीर आलेलं होतं निर्मल तशा पद्धतीने त्यांनी ते भगवंताला अर्पण केलेलं आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंत नामस्मरण त्यांनी केलेलं दिसून येतं। म्हणजे शेवटच्या दिवशी देखील ते नेमाला कुठेतरी जाऊन आलेले होते। म्हणजे हे वैशिष्ट्य त्यांच्या जीवनामध्ये दिसतं की साधनेचं महत्व आणि त्याच्याबरोबर विशेषतः उच्च विद्या विभूषित असल्यामुळं त्यांच्या सहवासात आलेले जे कोणी शिष्य होते ते पण चांगले विद्या विभूषित होते। त्यामुळे परमार्थ मार्गाचा नामस्मरण मार्गाचा जो काही प्रसार त्यांनी केला तो उच्च वर्गामध्ये केला हे त्याचं वैशिष्ट्य आहे। कारण असा एखादा मोठा माणूस जो अलाहाबाद युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर आहे असा माणूस नामस्मरण करतोय ध्यान करतोय ही गोष्टच मोठी प्रेरणादायी लोकांना होऊन जाते। आणि त्यामुळं त्यांनी स्वतः म्हटलेलं की माझे जे काही मी ग्रंथ लिहिलेत त्याची किंमत नंतरच्या काही काळानं कळेल। द वर्ल्ड इज येट नॉट प्रिपेअर्ड फॉर मी, म्हणजे अजून जगाची तयारी झालेली नाही मी जे काही तत्वज्ञान मांडलंय इथपर्यंत गुरुदेवांनी सांगितलेलं आहे आणि त्यांची आज ही पुण्यतिथी आहे। मोठा पुण्य आणि पावन दिवस आहे आणि त्या निमित्तानं आपण हा जो गुरुदेव रामदेव स्मृती ज्ञानयज्ञ करतोय आणि त्याचं 3रं पुष्प आज आपण गुंफणार आहोत। पहिल्या दिवशी आपण पहिली गोष्ट बघितली की सूरदासाचा अभंग आपण घेतला आणि सूरदासाच्या अभंगातून आपल्याला लक्षात आलं की जर ते अंतिम ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला सेल्फ प्युरिफाईड झालं पाहिजे। म्हणजे चित्ताची शुद्धी आपण करून घेतली पाहिजे आणि चित्ताची शुद्धी करण्यासाठी प्रार्थना आणि जे काही साधनं आहेत ती करायला पाहिजे। म्हणून चित्तशुद्धीचा उपाय चिंतावे हरीचे पाय असं म्हटलेलं आहे। हरीच्या पायाचं चिंतन केल्यामुळं चित्ताची शुद्धी होत असते।
त्यांनी म्हटल्याप्रमाणे काम आणि क्रोध हे अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या वसत असतातच, आणि ते वसत असल्यामुळं त्याला जो काही उपाय सांगितलेला आहे तो या अभंगामध्ये आलेला आहे. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या संजीवनी गाथेत म्हटलेलं आहे की साधके असावे सर्वदा सावध, यत्ने काम क्रोध आवरावे, अंतरी जागृत ठेवावा विवेक, लक्षण्या एक आत्मपद, विश्वासे करावा हरी नामोच्चार, होता अनावर कामक्रोध. स्वामी म्हणे हाची निर्वाणीचा बाण, तेने निर्दालन शरीर तुमचं. नामस्मरणामुळे कामक्रोधांची जी काही त्रास जो आहे, विकार जो आहे तो नाहीसा होतो असं म्हटलेलं. आणि त्याला जणू काही अनुमोदन तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सुसे मन झाले हाव बरी, परतोनी माघारी येत नाही, बंधनापासून उकलेली गाठी देता आली मिठी सावकाश, तुका म्हणे देह वरला विठ्ठले कामक्रोध कर प्रीते केली. म्हणजे नामस्मरणामुळं जे काही विकार अंतःकरणामध्ये आहेत ते बाजूला जातात. ज्यावेळी गुरुदेवांना हा प्रश्न विचारलेला होता की अंतःकरणामध्ये जे विकार आहेत ते घालवण्यासाठी तुम्ही आणखीन कुठली वेगळी साधना करताय का, तर त्याच्यावरती ते म्हटले मी आणखीन कुठलीही साधना करत नाही, केवळ नामस्मरणच करतो आहे, केवळ नामस्मरण करतो आहे. म्हणजे एवढा ठाम विश्वास त्यांचा त्या याच्यावरती होतो. आणि त्यामुळे सेल्फ प्युरिफिकेशन हे पहिल्यांदा झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या अभंगामध्ये जो आपण नानकांचा घेतला होता की नानकांनी ही गोष्ट सांगितली की जर भगवंताला भेटायचं असेल तर एक तर सद्गुरूंच्याकडनं तो मार्ग समजून घेतला पाहिजे, तो मार्ग समजून घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याचा शोध बाहेर न घेता तो अंतर्यामी घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत अंतर्यामी आपण शोध घेत नाही तोपर्यंत बाहेरचा जो देव आहे तो दिसणं शक्य नाही. म्हणून आतमध्ये आधी रामाचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि आतला राम ज्यावेळी दिसायला लागतो, आत्माराम, त्यावेळी बाहेर सर्वत्र नटलेला जो राम आहे तो दिसायला लागतो. तोपर्यंत तो दिसू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी मुद्दामून सांगितलं की बाहेर बनमे का खोजत आहे, तिथं दुसऱ्या वनामध्ये कुठे, त्या आतमध्ये तू जा. आणि त्याची जी काही प्रोसेस होती ती आपण बघितली. आता हे प्रोसेस बघितल्यानंतर मुख्य गोष्ट आहे की साधन काय केलं पाहिजे, साधन काय करायचं त्यासाठी. तर ते साधनेचा जो विचार जो आहे तो या ठिकाणी बरोबर आणलेला आहे की नामस्मरण हे त्याला साधन आहे. कारण जे गुरुदेवांनी स्वतः दीर्घ काळापर्यंत केलेलं होतं. म्हणजे 1901 साली भाऊसाहेब उमदीकर महाराजांनी त्यांना अनुग्रह दिलेला होता. वैकुंठ चतुर्दशीचा तो दिवस होता आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जमखंडीला त्यांनी ते नाम दिले. आणि त्याच्यानंतर अथक 19 वर्षांचा प्रवास झालेला आहे त्याच्यामध्ये. मग ते सुरुवातीला वय लहानच होतं त्यांचं, ते मॅट्रिकला होते, 16 वर्षाचेच होते. आणि साधारणपणे त्या वयानुसार ते 11 माळा नामस्मरण करत होते, 11 माळा नामस्मरण. आणि पुढे ते वाढत वाढत जाऊन कॉलेजमध्ये असताना, फर्ग्युसन कॉलेजात पुण्यामध्ये आल्यानंतर जवळजवळ 7 तासाचं नामस्मरण ते होतं. सकाळी 2 तास, दुपारी 2 तास, संध्याकाळी 1 तास, रात्री 2 तास, असं 7 तासाचं नामस्मरण होतं. आणि ते पुढं वाढत वाढत जाऊन त्यांनी स्वतः असं म्हटलंय की तैल धारवत अखंड नाम चालू आहे, नामाचं एक क्षण देखील विस्मरण नाही, असं त्यांनी 1917 साली सांगितलं. आणि पुढे 1919 साली ज्यावेळी काकासाहेब कारखाडीसना ते म्हणाले की जो साक्षात्कार प्रल्हाद, नारद, ध्रुव हे जे कोणी महाभागवत जे आहेत त्यांना जो देवाचा साक्षात्कार झाला, ईश्वराचा साक्षात्कार झाला, तोच साक्षात्कार महाराजांच्या कृपेनं मला झालेला आहे. आता माझ्या पुरता परमार्थ संपला. ही गोष्ट त्यांनी 1920 साली सांगितली. म्हणजे जे गोष्ट याचसाठी केला होता, आता आज शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. म्हणजे जे तुकारामांनी म्हटलेलं आहे तेच जणू काही गुरुदेव म्हणतात की आता माझ्या पुरता परमार्थ संपला. पुढे ते जवळजवळ 37 वर्ष राहिलेले आहे, 37 वर्ष.
पण 37 वर्ष राहिल्यानंतर आता काय नाम सोडलं का? तर अजिबात सोडलं नाही ते. शेवटच्या दिवसापर्यंत ते करत राहिलं आणि त्यांची ही पुण्यतिथी म्हणून त्यांचं ते स्मरण आपण त्याबरोबरच करतोय, कारण ते स्मृती दिन पण आहे त्यांचं. आणि त्यांनी मग ती पाथवे टू गॉड इन हिंदी लिटरेचर ह्याच्यामध्ये जी अनेक पद घेतली त्यामध्ये मीराबाईचं एक पद घेतलेलं आहे. आणि हे पद इतक्या वेळा आपण रेडिओवरती ऐकलेलं आहे की लता मंगेशकरनं अत्यंत सुरेल आवाजामध्ये पायोजी म्हणे रामरत्न धन पायो आणि कितीतरी गायकांनी ते म्हटलेले आहे. आणि अतिशय असं अंतःकरणाला भिडणारं पद आहे. मीराबाईचा जो काळ आहे तो 1498 ते 1546 असा काळ आहे. आणि 1498 मध्ये मेडता राजस्थान हे कुडकीच्या तिथं ती जन्माला आलेली आहे. आणि राठोड कुळामध्ये तिचा जन्म झालेला. राठोड कुळामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव रतनसिंह होतं आणि ते चौथं अपत्य होतं मीराबाई. पण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी दुर्दैवी येतं आणि लहानपणातच मीराबाईची आई वारलेली आहे. आई त्याची वारली आणि त्यामुळे तिचा सांभाळ हा आजींच्याकडे वगैरे तिथं झालेला आहे. आणि त्याच वेळी तिला एक त्या वयामध्येच एक गोपाळकृष्णाची मूर्ती अशी मिळालेली होती, दिलेली होती. आणि हे कोण आहे तर ते गमतीनं तिला म्हटलेलं होतं की हा तुझा नवरा गोपाळकृष्णच आहे, हा नवराच आहे तुझा. त्यावेळेस तो संस्कार झाल्यामुळं जसं ते लहान मुली बाहुलींच्या बरोबर खेळते, त्या सगळ्या भातुकलीचा खेळ असतो, तसा मीराबाईच्या जीवनामध्ये त्या वयात देखील गोपाळकृष्णांनी प्रवेश केलेला आहे. आणि सदैव ती त्यांच्या चिंतनामध्ये त्या मूर्तीला इकडे तिकडे घेऊन जायचं, सगळं बरोबरच ती घेऊन जात होती. आणि पुढे त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे महाराणा सांगा उदयपूर यांचा जो पुत्र भोजराज होता त्याच्याबरोबर तिचं लग्न झालेलं. तो काळच असा होता की मुलं अनेक व्हायची आणि अनेक अपत्य मरायची. 10-10, 11-11 अपत्य लोकांना झालेली आहेत आणि त्यातली 4-5च जगतात आणि बाकीची 5 गेलेली पण असतात. तर त्या काळामध्ये राजा जो भोजराज जो आहे यांचा मीराबाईंचा नवरा, तो लगेचच वारलेलाच आहे, थोड्याच काळात वारला होता. म्हणजे संसार सुख तिच्या वाट्याला अजिबात आलेलं नाहीये. आणि त्यामुळं त्या काळात जी काय पद्धत होती की हिनं सती केलं पाहिजे म्हणून तिच्यावरती फोर्स केलेला आहे की तू सती जायला पाहिजे, तुझा नवरा वारलेला आहे. तर तिनं पूर्णतः नाकारलेलं आहे की मी सती जाणार नाही. दुसरी गोष्ट, जो काही शृंगार होता तो आहे तसा तिनं ठेवलेला. म्हणजे कुंकू लावला असेल किंवा भांगामध्ये ते काय हे घातलं असेल तर आहे तसा शृंगार तिनं केलेला आहे. म्हणजे काय त्यात बदल काय केले. आणि ती परत मेडत्याला परत आलेली आहे गावी. आणि त्याच्यानंतर तिचं जे जीवन जे आहे ते सत्संगामध्ये विलीन झालेलं आहे. दुसरं काही तिनं केलंच नाही की सत्संग, भजन गाणे, त्याच्यानंतर जी काही मूर्ती तिच्याजवळ होती गोपाळकृष्णाची, तर तिची जी भक्ती जी होती ती मधुरा भक्ती होती. म्हणजे जे काय सख्य वात्सल्य या भक्ती जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये मधुरा भक्तीचं वर्णन केलेलं आहे की परमेश्वराला आपला पती मानणे आणि त्याच्याशी त्या पद्धतीनं व्यवहार करणे. आता याच्यामध्ये रामकृष्ण परमहंसांनी एक गोष्ट मुद्दामून सांगितलेली आहे, जोपर्यंत कामगंध शून्य होत नाही तोपर्यंत मधुरा भक्ती संभवत नाही. ही गोष्ट अगदी महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये. त्यामुळं राधेचं जे प्रेम होतं किंवा हिचं जे प्रेम होतं मिरेचं प्रेम ते जारेचं प्रेम नव्हतं. नारदी भक्ती सूत्रामध्ये देखील मुद्दामून ते गोष्ट यांनी सांगितलेली नारदांनी की जर तसं असतं तर ते जारेचं प्रेम ठरलं असतं की मनामध्ये कामभावना जर असती तर ते जारेचं प्रेम ठरलं असतं. पण गोपाळकृष्णांच्या दर्शनानंच काम विवर्जित होऊन जातो तो मनुष्य. म्हणजे रामकृष्णांनी असं म्हटलेलं आहे की भगवंताच्या दर्शनानं रमण सुखाच्या कोटीपट आनंद होतो. सेक्शुअल प्लेजरच्या कोटीपट आनंद झालेला आहे त्याच्यामध्ये. मग त्यामुळे त्या देहभावावरती ती व्यक्ती येऊ शकत नाही. म्हणून मीरेचं जे प्रेम आहे ते कामगंध शून्य असं प्रेम आहे आणि उच्चतम मधुर भावामधलं ते प्रेम आहे. आणि मग काय की जसा एक अविच्छिन्न संबंध पतीचा आणि पत्नींचा असतो की तिच्या डोक्यामध्ये, विचारामध्ये, मनामध्ये तोच कसा भरून राहिलेला असतो, तशा प्रकारे
गोपालकृष्ण म्हणा भगवान ते संपूर्णपणे तुझ्या मनामध्ये व्याप्त झालेले आहेत. म्हणून मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई, दुसरा कोणीच नाही, दुसरा नाथच नाही, नाथ न कोई असं तिने म्हटलेलं की दुसरा नाथ किंवा माझ्या मनामध्ये विचारच नाहीये. आणि मग ते एकतारीवरती भजन गाते आहे, गल्लीतनं फिरते आहे आणि सगळी जणू काय मनुष्य एक लोकलाज सोडून देतो की नाही, की सांडिली लोकलाज तुकारामांनी म्हटलेल्या अभंगामध्ये की वल्कले डुंगा नेसली साडून ठेवली लोकलाज, की वल्कलं नेसलेली आहे आणि सगळी लाज सोडून दिली आणि केवळ फक्त भगवंताच्या प्रेमामध्ये ती जीवन व्यतीत केलेलं. आणि त्याचबरोबर काल आपण बघितलं की सद्गुरू पाहिजे, सद्गुरूनं मोक्ष पावावा हे कल्पांतीनं घडे आणि त्यामुळे जी काही भक्ती प्राप्त व्हायची, जो आनंद प्राप्त व्हायचा आहे त्याला देखील मार्ग देणारा सद्गुरू हवा असतो. आणि म्हणून तिनं रविदासांचा अनुग्रह घेतलेला आहे. त्यांना रविदास देखील म्हणतात, रविदास देखील म्हणतात. आणि रविदासांचा अनुग्रह तिने घेतला आणि तिला रविदासांची जी परंपरा आहे तर काही म्हणतात की हे कबीर हे रविदासांचे गुरु होते असं काही जण म्हणतात. तर काही जण म्हणतात की रामानंदांचेच अनुग्रह रविदासांना लाभलेला होता. त्यामुळे कबीर जसा रामनाम घेत होता तसाच रविदास देखील रामनामाचीच दीक्षा देत होते. आपल्याला माहिती आहे की रविदासांची परिस्थिती अत्यंत म्हणजे गरिबीची परिस्थिती होती आणि लोकांचे जोडे शिवणे किंवा काय डागडुजी करणे जोड्यांची आणि त्याच्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह चाललेला होता आणि त्याच्यामध्ये ते अत्यंत समाधानी होते. म्हणजे आपल्याकडे दारिद्र्य आहे, आपण झोपडीमध्ये राहतो अशा प्रकारचा त्यांच्यामध्ये कुठे भाव नव्हता. कारण काय आहे की मोक्षश्री हा अलंकृत ऐसे संत हे श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले की मोक्षश्री आणि अलंकृत असलेले संत असतात. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बेकार आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे, आता काय करू अशा प्रकारचा भाव नव्हता. कारण आतमध्ये समाधान प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे ते बाह्य कुठल्या तरी व्यक्तीवरती, वस्तूवरती किंवा विषयावरती किंवा धनावरती समाधान त्याचं नव्हतं. तर जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे, आत्मतृप्ती झालेली आहे, त्यामुळे ते समाधानी होते. मीराबाईंनी अनुग्रह घेतल्यानंतर एक दिवस तेव्हा असं मीराबाईंना वाटायला लागले की आपले सद्गुरूंची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली दिसते. म्हणून तिने एक हिरा त्यांना दिलेला होता. तर त्यांनी तो रविदासांनी म्हटले की हे हिरा कशासाठी? नाही म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती अगदीच खराबीची आहे आणि काय तुम्हाला तुमच्याकडे धन पण काय नाही आणि हा हिरा जर तुम्ही दिला तर तुम्हाला धन वगैरे मिळेल. तर रविदास म्हणाले की तुला जर माझ्या गरिबीच्या बद्दल काहीतरी हे वाटत असेल की दया वाटत असेल किंवा काहीतरी वाटत असेल तर तू माझ्याकडे येण्याचं काही कारण काही नाही. मी आहे तसा उत्तम आहे. आणि तो त्यांनी हिरा तसाच ठेवलेला होता, त्याला स्पर्श देखील केला नाही त्या. कारण काय आहे की जे खरे सद्गुरू असतात त्यांचं एकच असतं की आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आमच्या मागे जगदीशासी भजत जावे, आपण अवचित मरून जावे, मग भजन कोणी करावे, या कारणाने भजनास लावावे बहुत लोक लावावे. आपल्याला ते त्यांनी काही अपेक्षा काही नाहीये त्यांची. आणि त्यामुळं ही राजघराण्यातली आहे, राठोड घराण्यातली आहे, एका मोठ्या श्रीमंत घराण्यामधली ती विधवा बाई आहे, त्यामुळे तिच्याकडनं इस्टेट वगैरे घ्यावी अशा प्रकारचा कुठलाही अंतःकरणामध्ये भाव रविदासांच्याकडे आला नाही. आणि मग परंपरेने जे काही त्यांना प्राप्त झालेलं होतं की रामानंदांच्याकडनं जी परंपरेने रामनामाची दीक्षा जी प्राप्त झाली होती आणि त्यांना जो आनंद प्राप्त झाला होता तोच आनंद आणि तोच बीजमंत्र त्यांनी हिला दिलेला. आणि म्हणून ती काय म्हणते की पायोजी मैने राम रतन धन पायो. आता बरेच वेळा काय होतं की आपलं उपास्य दैवत एक असतं आणि आपल्याला अशी इच्छा असते की काहीतरी करून आपल्या उपास्य दैवतेचंच नाम मिळावं. आता कसं की तुकारामांच्या बाबतीमध्ये रामकृष्ण हरी मंत्र दिला त्यांनी बाबाजी चैतन्याने, तर त्यांनी म्हटलं की आवडीचा मंत्र दिला सोपा, जेणे काही गुंफा न होय. की काय झालं नाही, मला बरं वाटलं त्यांनी की माझ्या आवडीचाच मंत्र दिला. आता कसं आहे की मीराबाईची आवड जी आहे ती गोपालकृष्णांची आहे आणि त्यामुळं तिच्या अंतःकरणामध्ये म्हणा किंवा कृष्णाचं एखादं नाम मला त्यांनी दिलं असतं तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटत राहतं.
पण जे खरे सचिष्य असतात मीराबाईंसारखे, तर त्यांना जे काही नाम मिळालेलं आहे ते नामच त्यांना योग्य आहे असं वाटतं. नाही तर दुसरा एखादा असता तर म्हणला असता की काय तुम्हाला माहित नाही काय, माझी कृष्णाची भक्ती होती, तुम्ही कृष्णाचं नाम द्यायचं सोडून मला राम नाम दिले, असं असं ती म्हणत नाहीये. ती सरळ सरळ म्हणते की पायोजी मैने राम रत्न धन पायो, की राम नामरूपी रत्न मला प्राप्त झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी ती यांच्याकडे आलेली होती रविदासांच्याकडे, तोपर्यंत त्याच्या आधी सत्संग झालेला होता, सद्ग्रंथांचं वाचन झालेलं होतं, थोडीफार साधना झालेली होती. त्याच्यानंतर जे काही आपण म्हणतो की विवेक, वैराग्य, शमदमादी, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व, त्या सगळ्या गोष्टी तिच्या अंतःकरणामध्ये बांधलेल्या होत्या. आणि त्यामुळं पहिल्या दिवशी अनुग्रह झाल्यानंतर कुठल्याही माणसाला मला काहीतरी विलक्षण नाम प्राप्त झालंय आणि असं काही वाटणं शक्य नाही सामान्य माणसाला. सामान्य माणसाला ते वाटत नाही. पण ज्याची भूमिका तयार झालेली असते, त्यामुळे पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की ज्याची भूमिका तयार झालेली असते त्यांनाच असं वाटतं की आज आपल्याला एक पुनर्जन्म झालेला. पहिला जन्म आई वडील देतात, पण दुसरा जन्म जो आहे तो सद्गुरू देत असतात. त्यामुळे तो सद्गुरूंनी दिलेला अनुग्रहाच्या दिवशी तो गुरुपुत्र होतो आणि गुरुपुत्र तो होतोच होतो. आणि त्याचबरोबर त्यांनी दिलेले जे नाम आहे ते त्याला प्राणप्रिय वाटतं. आता ह्याच्या पाठीमागे तिची भूमिका तयार आहे की आपल्याला नाम मिळाले ही गोष्ट अलौकिक अशी काहीतरी झालेली असली पाहिजे जीवनामध्ये, कारण त्याला नामाचं महत्वही कळलेलं आहे. नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेशी विश्वेश्वर. म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर त्या रामनामाचा महिमा जाणतात. सहस्र नामामध्ये एक म्हणता होत असे सार्थक, नामस्मरता पुण्यश्लोक हुईजे स्वये, हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, अजामळ पावन झाला नारायण नामे. आता हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे की सत्संग तिला झालेला होता आणि त्यामुळं पुराणातल्या ज्या काही गोष्टी होत्या, ज्या काही त्यांनी संतांनी सांगितलेल्या गोष्टी होत्या आणि त्या नामाचा जो काही अनुभव होता तो सगळा तिनं ऐकलेला होताच. आणि त्यामुळं आज सद्गुरूंची भेट झाली, कारण सद्गुरूंची भेट होणं हे देखील अत्यंत पुण्याचं काम आहे. गोंदवलेकर महाराजांना विचारल्यानंतर गोंदवलेकर महाराज म्हणाले की माझ्याकडे आलेला प्रत्येक मनुष्य हा कुणीतरी पाठवलेला असतो. त्याच्यावरती बाबाराज बेलसरे काय म्हणाले की लक्षात घ्या म्हणे, आपलं काहीतरी थोर पुण्य असलं पाहिजे, त्याशिवाय सत्पुरुषाची गाठ होत नाही. सत्पुरुषाची गाठ अशी सहजासहजी पडत नाही. गाठ पडली तरी तो आपल्याला जवळ करत नाही. म्हणजे त्याला पुण्य पाहिजे. आपल्याला ज्या अर्थी जवळ केलं त्या अर्थी आपला काहीतरी पुण्यांश असला पाहिजे, म्हणून त्या व्यक्तीनं आपल्याला, त्या महात्म्यानं आपल्याला जवळ केलेलं आहे. तसं मीराबाईला आज असं वाटायला लागलेलं आहे की रविदासांनी ज्या अर्थी मला जवळ केलं, त्यांनी सांगितलं की अरे राजघराण्यात असली तरी काय मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार केलेला आहे. याचाच अर्थ काय की अनंत जन्मांतरीचं जे काही पुण्य साठलेलं होतं मीराबाईचं ते आज फार आलं. म्हणून समर्थांनी नेमकेपणाने की अनंत जन्मांतरीचे पुण्य जोडे तरीच हा परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. धन्य धन्य ते भाविक जन जिही जोडले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आहे. की अनंत जन्मांतरीचं पुण्य फळाला आलेलं होतं, म्हणून मीराबाईला बुद्धी झाली की आज आपण रविदासांच्याकडे जाऊ. आणि मग काय की ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तनुमनु जीवाने ती चरणाला लागलेली असेल आणि मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पना. काय अपेक्षा होती तिने की मला दीक्षा द्या, माझी तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही. ज्या नामानं तुम्हाला जो आनंद प्राप्त झाला, जो ब्रह्मानंद प्राप्त झाला, जो आत्मानंद प्राप्त झाला, ते नाम तुम्ही मला द्या.
कारण मला देखील अशी इच्छा आहे की तो आनंद मला प्राप्त करून घ्यायचा आहे, मला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. म्हणून सत्शिष्य जो असतो तो दुसरी कुठलीही अपेक्षा करत नाही. सत्शिष्याचे मुख्य लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं की हे नाम राम नाम मी घेतल्यामुळं मला ती अंतिम अवस्था प्राप्त झालेली आहे आणि तुला देखील ती प्राप्त होईल या वचनावरती त्यांनी विश्वास ठेवायचा असतो की त्यांना प्राप्त झालं त्यावरती त्यांनी मला देखील प्राप्त होणार आहे. याच्यामध्ये काय आहे की शिष्याची भूमिका ही साधना करण्याचीच असली पाहिजे. कारण सद्गुरू काय सांगतील, हम तो सिर पर रहा दिखलाएंगे चलना तो आपको ही पडेल. म्हणजे लगेच हे हृदयीचे ते हृदयी घातले असं कधी होऊ शकत नाही. शिष्याचे पूर्वसंचित पूर्वीचे संचित ये जन्मीची कमाई आणि तिसरी ती पाही गुरुकृपा की तिसरी गुरुकृपा सांगितलेली आहे. पण मधलं पूर्वसंचितानुसार भेट झाली, पण मधला जो ए जन्मीची जी कमाई आहे ती आपल्यालाच करायला लागते. आणि ती कशी तर तू दीर्घकाल नैरंतर सत्कारा सेवितो दृढून. म्हणून मला काल मुद्दाहून हे मी जे सांगितलं की गुरुदेवांसारखे जे निंबर्गी महाराजांचे अवतार म्हणून होते मानलं जात होतं, तर त्यांना देखील 19 वर्ष अथक प्रयत्न केल्यानंतर ते अंतिम अवस्था प्राप्त झालेली आहे. म्हणजे 1901 ते 1920 19 वर्ष म्हणजे दीड तपाची साधना त्याच्या पाठीमागं आहे. त्यावेळी त्यांना ते प्राप्त झालं. आणि म्हणून ते राम जे नाम जे आहे ते साक्षात्कार पर्यवसनीय आहे असं गुरुदेव पुन्हा पुन्हा सांगत होते. तेच रविदासांनी सांगितलेलं असणार की मी जे रामनाम देतो आहे ते शक्ती सहित देतो आहे, बीज मंत्र तुला ते देतो आहे आणि तुला तो त्या या रामनाम घेता घेता तुला ते प्राप्त होईल. आणि मग तिला ते पुराणातले काही जे काही दाखले जे आहेत की जे ध्रुवासारखा की जो ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणता म्हणता त्याला ते अढळपदी अमरात वसविले ध्रुवाला की त्याला ते प्राप्त झालं. अजामेळ पावन झाला. शंकर स्वतः घेतोय हे सगळं तिनं ते बघितलेलं होतं, ऐकलेलं होतं. आणि अशा प्रकारचं नाम आपल्याला मिळालंय म्हणजे काहीतरी अलौकिक मिळालंय. म्हणून ती असं म्हणते की पायोजी म्हणे रामरतन होता. कारण काय व्हॅल्युएशन कळत नाही आहे. सर्वसामान्य माणसाला व्हॅल्युएशनच कळत नाही त्याचं. एक भाऊसाहेब केतकर महाराज असतील किंवा तात्यासाहेब केतकर महाराज असतील की त्यांना ते व्हॅल्युएशन कळलं, ते सद्गुरूंचं व्हॅल्युएशन कळलं, त्यांना जे काही नाम मंत्र मिळालं त्याचं व्हॅल्युएशन कळलं. पण सर्वसामान्य माणसाला काय व्हॅल्युएशन कळत नाही सद्गुरूंचं. एका गृहस्थानं असं म्हटलं की मला माझे सद्गुरू 25 पैशात मिळाले. त्यामुळे 25 पैशात कसे मिळतील तर ते म्हटले त्यावेळी आंतरदेशीय पत्राची किंमत 25 पैसे होती. आणि त्या आंतरदेशीय पत्र मी त्यांना पाठवलं की असा जो मला अनुग्रह घ्यायचा आहे आणि त्यांनी ते या म्हटले 25 पैशात अनुग्रह मिळाला. आता अशा माणसांना ते व्हॅल्युएशन करणार नाही की गेलो अनुग्रह मिळाला झालं आमचं काम. पण ज्यांनी खरोखरीच पायपीट केलेली आहे ते गोंदवलेकर महाराजांनी की त्यांना ते सद्गुरू भेटावेत म्हणून त्यांनी किती पायपीट केली. म्हणजे ते अक्कलकोट स्वामींना भेटले, रामकृष्णांच्याकडे गेले, सगळीकडे फिरत 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 शेवटी ते येळगावी तुकामाई चैतन्यांच्याकडे गेलेले. आणि त्यामुळे इतकी पायपीट केल्यानंतर त्यांना ते प्राप्त झाले. त्यामुळे त्यांना ते की काय थोर होते हे लक्षात येत. भाऊसाहेब महाराजांचे व्हॅल्युएशन गुरुदेवांना कळलेलं होतं. ते म्हणाले की साधनेमध्ये जशी जशी माझी उंची वाढत गेली तसं तसं महाराजांचं मोठेपण मला कळायला लागलं. तुका म्हणे व्हावे अंगे आपण तरीच महिमान कळोये. म्हणजे आपल्यामध्ये ते जोपर्यंत गुण येत नाही, जोपर्यंत त्या क्वालिटीज येत नाहीत तोपर्यंत आपल्याला ते व्हॅल्युएशन कळत नाही. आणि परमभाग्य हिचं हे आहे मीराबाईचं की तिला त्यांचं महत्व देखील कळलेलं आहे. कारण तिनं ते जाणून होती ती की ब्रह्मानंदे डुलतू शब्दज्ञाने पारंगतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचित अशा प्रकारचे ते रहिदास होते. आणि रहिदासांना तिने शरणागत झाल्यानंतर तिने त्याला ते नाममंत्र दिलेला आहे. म्हणून ती म्हणते की कुठे मला माझ्या मनामध्ये कुठे असा संदेह आला नाही की कृष्णाची भक्ती मी करत असताना मला रामनाम कसं काय दिलं असा संदेह न घेता पायोजी म्हणे राम रतन धन पाठ वस्तू अमौलिक दी मेरे सद्गुरू. अत्यंतिक अमौलिक अशी वस्तू मला त्यांनी दिलेली आहे. आता लोक म्हणतात की नाम फुकाचे नाम फुकाचे, तर नाम फुकाचं नाही आहे. त्या पाठीमागे अनंत जन्मांतरीचं पुण्य जोडलेलं आहे.
आणि शक्ती सहित ते सद्गुरूंनी दिलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांना विचारलं होतं की सद्गुरूंचा अनुग्रह न घेता तसंच नाम घेतलं तर चालेल काय? तर म्हटलं चालायला काहीच हरकत नाहीये ते, पण अनुग्रह जर दिलेला गेलेला असेल तर त्या नामाच्या पाठीमागे सद्गुरू शक्ती रूपाने उभा असतो असं मी म्हटलं. त्यामुळं जे काही साधन होते आहे ते सद्गुरूंच्या कृपेने होत आहे. त्याची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे म्हणून तर नामस्मरण होतंय, ध्यान होतंय, या सगळ्या गोष्टी त्यांच्या कृपेने होत असतात. म्हणून वस्तू अमोलिक दे मेरे सद्गुरू, की अत्यंत अमोलिक अशी वस्तू दिलेली आहे. कारण काय, ती कुठं बाजारात मिळणारी वस्तू नाही. शक्ती सहित नाम जे आहे ते कुठेही बाजारात मिळणार नाहीये. कुठेतरी दुकानात घेतलं की मला नाम द्या म्हटल्यानंतर तिने पावसाळ्यात नाम दिलं तर तसं होणार नाहीये ते, की हे आतमधली आंतरिक भावना आहे त्याची, की मला तो साक्षात्कार झाला पाहिजे, मला ती अनुभूती आली पाहिजे, मला ती आत्मप्रचिती आली पाहिजे, आणि त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. आणि ते अमोलिक का आहे तर याच नामानं आतापर्यंत लक्षावधी लोक उद्धरून गेलेले आहेत. लक्षावधी लोक उद्धरलेले आहेत. आणि त्यामुळे ते नामाचं सामर्थ्य आहे. आणि ते सगळं वर्णन समर्थांनी केलेलं आहे की नामे चेडे चेटके नासती, नामे संकटे निवारेती. आणि दुसरी गोष्ट काय की नामाला कुठल्याही गोष्टीचा हे नाही, म्हणजे ज्याला आपण उपाधी नाहीये. स्वतः ज्ञानेश्वर मला म्हणतात की नाम जपयज्ञ तो परम, बांधू न शके स्नानादी कर्म, नाम परब्रह्म वेदार्थ, की साक्षात परब्रह्म असलेलं ते नाम आहे. आणि त्याला कुठलीही उपाधी नाहीये. आणि ते कधीही केव्हाही घेतलं तरी चालतं. काळ वेळ नाही नाम उच्चारता पाहिजे, की कुठलाही काळाला वेळेचं बंधन नाहीये. त्याला अमकं म्हणजे काय की सूची पाहिजे, अमकं पाहिजे, त्याला काही कुठलंच बंधन नाही. अशा प्रकारचं ते नाम आहे. आणि ते नाम घेतल्यामुळं चित्ताची तर शुद्धी होतेच होते, पण भगवंताचा साक्षात्कार देखील घडतोच असं स्पष्टपणे सांगितलं. नामाने सगळे योगाचे पण अनुभव येतात. आनंद सागर महाराजांना मनामध्ये नुसतं असं मनामध्ये आलं त्यांच्या की आपण काही योग वगैरे केला पाहिजे नामस्मरणावर. तर त्यांच्या मनातला विचार गोंदवलेकर महाराजांना लगेच कळला. आणि त्यांनी म्हटले की इकडे आळंदीला जा म्हटले, तू ही जाताना माझी छाती घेऊन जा, आणि नृसिंह सरस्वती महाराज तिथं वाट बघत बसले, तुझी जा म्हणले. आळंदीला गेल्यानंतर नृसिंह सरस्वती महाराज जे होते आळंदीचे, त्यांनी म्हणले या छाती कुठे म्हणले. ती त्या काळात मोबाईल नव्हता, पण हे लगेचच तिथल्या तिथं कनेक्शन जोडलं जायचं. आणि त्यांनी ती छाती घेतली आणि राहा म्हणले. 6 महिनेपर्यंत आनंद सागर महाराज त्यांच्याकडे राहिले. काहीही त्यांनी शिकवलं नाही, काही बोलले नाहीत, काय नाही काय नाही. 6 महिने झाल्यानंतर छाती दिली आणि जा म्हणून सांगितलं. तर त्यांनी सांगितलं आनंद सागर महाराजांनी की नामस्मरणामुळे जे काही योगाचे अनुभव यायचे होते ते सगळे मला येऊन गेले. म्हणजे मला काही नामस्मरणाने योगाचे देखील अनुभव येतात. आणि गुरुदेवांनी बाबा महाराज बेलसरेंना हीच गोष्ट सांगितली की नामस्मरणामुळे योगाच्या ज्या काही खुणा आहेत हे आहेत अनुभव आहेत ते सर्वच्या सर्व येतात असं सांगितलं बाबाराव बेलसरे. कारण बाबाराव बेलसरांना देखील गोंदवलेकर महाराजांनी पाठवलेलंच होतं, त्यांच्याकडेच पाठवलं होतं. ते म्हटले अम्मा तुम्ही सांगितलं असतं तर चाललं असतं. नाही नाही, तुमच्यासारख्या विद्वान माणसाला विद्वान सद्गुरूचीच गाठ घालून दिली. ऋषितुल्य ज्याने जीवन जगलेलं आहे त्या माणसाची गाठ घालून दिली. म्हणून वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरू, काय सद्गुरूंची कृपा असेल. बघा इथं सद्गुरूंचं जे वैशिष्ट्य जे आहे की अंतःकरणामध्ये दया, करुणा, हे सगळं प्रेम सगळं भरलेलं आहे. आणि केवळ जीवाचा उद्धार व्हावा म्हणून ती तळमळ. बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा जे आपण नेहमी नेहमी म्हणतोय, तर तशीच ती स्थिती आहे. आणि त्यामुळं जो कोणी शरणागत झालेला आहे त्याला त्याची जात कुठली हे बघितली नाहीये, त्याची आर्थिक स्थिती कुठली हे बघितलेली नाहीये, तो स्त्री आहे का पुरुष हे बघितलेलं नाहीये, तो लहान आहे का मोठा हे बघितलेलं नाहीये. फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये ती भावना आहे की याला मला नाम मिळावं, मला साक्षात्कार व्हावा म्हणून त्यांनी ती दिली. हनुमंतराव कुलकर्णी जे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते,
तर तो अगदी 8 वर्षाचा मुलगा होता हनुमंतराव कुलकर्णी. महाराज तिथे गावाला गेलेले होते आणि त्यांना बघितलं आणि म्हटलं इकडे जा, आईकडनं एक नारळ घेऊन ये म्हणले. आणि आईकडनं नारळ आणल्यानंतर त्या 8 वर्षाच्या मुलाला हनुमंतराव कुलकर्णींना त्यांनी श्वासावरती नाम कसं घ्यायचं ते शिकवलं. आणि त्या 8 वर्षाच्या मुलाला कळलं ते की कसं नाम घ्यायचं असतं ते. आणि पुढे ते फार मोठे योगाचे अधिकारी झाले. म्हणजे वय लहान आहे त्याला कशाला असा विचार केलेला नाही, हा देखील अधिकारीच आहे. जो जो कोणी नरदेह धारण करून आलेला आहे तो अव्यक्त परमात्मा आहे आणि तो परमात्माचा अधिकारी आहेच. आणि म्हणून त्याला नाम दिलेलं आहे. म्हणून वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु, कृपा करी अपनायो, की कृपा करून मला स्वतःच करून घेतलं. परम भाग्य जातो सद्गुरूंनी तू माझा आहेस असं म्हणणं, हे परम भाग्याचं लक्ष आहे. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक असा म्हणजे बरेच वेळा काय होतं की माणसाकडे पैसे जास्त आले आणि त्याला जर कुणाचा कंट्रोल नसेल तर तो मनुष्य वाईट संगतीमध्ये लागू शकतो. आणि तसा मनुष्य एक वाईट संगतीमध्ये अत्यंत लागला, त्याला सगळे दुराचारी म्हणजे काय दुराचरण झालं त्याचं. आणि त्याला नंतर पश्चातापही झाला. त्याचे नातेवाईक त्याच्याशी बोलतही नव्हते. तर गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी आलेले होते आणि त्यानं बाहेरनच निरोप पाठवला की मी दर्शनाला येऊ का. निरोप पाठवल्यानंतर ते म्हणले आत, त्याला बोलवलं दर्शनाला. आत आल्याबरोबर त्याला मिठीत घेतल्यानं त्याच्या कानात एवढंच म्हणले की सगळ्यात जगानं जरी तुला टाकला तरी मी तुला टाकणार नाही. हेच वैशिष्ट्य आहे सद्गुरूंचं. वैशिष्ट्य हेच आहे की तिथं 7 रांजण भरून खडे भरलेला तो वाल्या बसलेला आहे. वाल्या बसलाय तिथं, त्याच्या पाठीमागे सगळे रक्तरंजित इतिहास त्याचा सगळा आहे. तरी देखील नारद महर्षी जे सद्गुरूच्या रूपाने उभे आहेत ते म्हणतात चल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापच नाही यायचे, नाम घेता जवळी बस. पंचपातकांच्या कोटी जळता न लगे घडी, की काय काळजी करू नकोस, तू राम नाम घ्यायला सुरुवात कर आणि या पंचपातकांच्या कोटी जळता न लगे घडी. या ठिकाणी स्वीकार जो करतो सद्गुरू त्याच्यामध्ये तिचं मोठेपण दिसतो. वास्तविक पाहता ज्यावेळी शिष्याचा स्वीकार केला जातो त्यावेळेला त्याच्या पापाचा देखील स्वीकार होतोच. पापाचा देखील स्वीकार करावा लागतो. पण सद्गुरूंचं तपच एवढं प्रचंड असतं की त्याच्यामध्ये ते पाप कधी जळून जातं कळत नाही. म्हणून सद्गुरूंचं देखील तपश्चरण सायमल्टेनियसली चालू का राहतं त्याचं कारण तेच आहे. त्यामुळं कृपा करी अपनावी, की मला त्यांनी आपलं म्हटलं, ही गोष्ट फार मोठी. कृपावंत थोर सद्गुरू उदार, तेने योग सार दिली मधुर. कृपावंत भला सद्गुरू, हे जे वर्णन जे यांनी केलेलं आहे स्वरूपानंदांनी, त्या पाठीमागे हेच आहे की कृपावंत भला सद्गुरू लाभला, अंगीकार केला तेने माझा स्वीकार केला. अंतर्जी खून दाखवणी मध्ये सोहम मंत्र कसं सांगितलंय की सोहम मंत्र की इथं रामनाम दिलेलं आहे. पण त्याचा अंगीकार करणं, स्वीकार करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळं इथं तो अंगीकार केलेला आहे. कृपा करी अपनायो, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी खोवायो, की जगामध्ये सगळं काही मी पुंजी जे काही प्राप्त झालेली होती, म्हणजे पैसा जो काही प्राप्त झालेला होता, जे काही झालेला होता तो सगळा मी देऊन टाक. जग में सभी खोवायो, की जगात सगळं ते देऊनच टाकलं सगळं. म्हणजे याचा अर्थ काय की एक लौकिक माणसाच्या पाठीमागे असतो आणि तो लौकिक जो असतो तो सगळा विसरल्याशिवाय काही उपयोग होत नाही त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय की मी राजघराण्यातली आहे, मी राठोड कुळातली आहे, मी इतक्या महाराजाची बायको आहे, किंवा आणखीन काय काय जे स्टेटस जे असतं ते सगळं त्या ठिकाणी विसरायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी थोरपणा परा सांडीचे, व्युत्पत्ती अवघी विसरेजे,
जगा धाकुटे होईजे, जे जगा धाकुटे होईजे काही जवळीक माझी, तोपर्यंत ते होत नाही. आणि त्यामुळं जन्म की पुंजीपायी जे काय मला आतापर्यंत जे प्राप्त झालेलं होतं अनेक जन्मांचं, ते सगळं मी अर्पण करून टाकलं. सद्गुरूच्या चरणी सर्वस्व अर्पण करायला. नाम ज्यावेळी आपण मामाविषयी बोलतो त्यावेळी गोंदवलेकर महाराजांचा उल्लेख येणं हे अपरिहार्य होऊन जातं. ते गृहस्थ होते कराडचे, त्यांनी आपली सगळी इस्टेट जी आहे ती महाराजांच्या नावाने करून टाकली सगळी, म्हणजे दिले त्याला. महाराज म्हणते काय ठेवा तुमच्या, मी सगळं तुम्हाला अर्पण केलेलं आहे. आणि थोड्या दिवसानंतर ते व्यक्ती म्हणते की महाराज मी सगळं तुम्हाला अर्पण केलं आणि तरी देखील मला समाधान काय प्राप्त झालेलं नाही. ते म्हणले तुम्ही सर्व दिलं पण स्व दिला नाही. सर्वस्व याच्या पाठीमागे सर्व आणि स्व, ते म्हणले स्व जर दिला असता तर बाकीचं सर्व दिलं नसतं तरी चाललं असतं. तसं इथं मीराबाई जे काय आपलं सगळं स्टेटस होतं ते सगळं त्यांच्या सद्गुरूंच्या चरणाजवळ अर्पण केलेलं आहे. आणि पूर्णपणे संन्यास वृत्ती जी असते की ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी मी माझी ऐशी आठवण विसरले ज्याचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणं निरंतर, तसं ते मी माझी जी काय सगळी आठवण जी होती ती सगळी तिनं विसरलेली आहे. आणि खरोखरीच त्याला ती शुद्ध नव्हतीच. त्या भजनामध्ये आणि अक्षरशः रस्त्यामधून ती गात वगैरे जात होती. लोक बघायचे की अरे हे राजघराण्यातली एवढी मोठी बाई आहे आणि एक तारीवरती भजन म्हणत इकडे तिकडे काय फिरते आहे. आणि लोक काय काय नावं वगैरे ठेवायची, पण तिकडे माझा कान नाही म्हणली, माझा कानच त्यांच्याकडे नाहीये, मी केवळ त्या प्रेमामध्ये दंग होऊन राहिलेले आहे असं ती म्हणते. पुढे जाऊन खर्च न खोटे चोरन लुटे दिन दिन बढत सवाय, की ही जी काय पुंजी मला प्राप्त झालेली आहे तर खर्च न कुठे की कितीही खर्च केली तरी ती काही कमी होत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय की जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आनंद कधीही कमी होत नाहीये. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभर, विटेवरी ज्याची समान पाऊले तोची एक दानशूर दाता, मनाचे संकल्प पाबिल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पाहिजे. तुका म्हणे मज झालेली निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. त्यामुळे काय की रस इकडे सेवन करतो आहे आणि दुसरीकडे वाटतो पण आहे. त्यामुळं खर्च न खोटे किती खर्च केला तरी तो काय कमी होते का आनंद? काय नाही, आनंद काय कमी होत नाहीये. आनंद अजून वाढतोच आहे, कारण आनंदाची डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे अशा प्रकारची आंतरिक स्थिती प्राप्त झाल्यामुळे जे जे कोणी सहवासामध्ये येत आहेत त्यांना त्यांच्या संगतीमध्ये रामनाम घेतल्यानंतर किंवा त्याला रामनाम सांगितल्यानंतर आपल्या जवळचं काही कमी होतं का? तर काही कमी होत नाही, उलट आनंद वाढतोच आहे. आणि त्यामुळे खर्च न खुटे चोराला लुटे, की चोर त्याला लुटून जाऊ शकत नाही, कारण नाम हे अमौलिक रत्न आहे आणि त्याला लुटून काय करणार? चोरांना फक्त पैसे हवे आहेत. चोर लुटण्यासाठी येणार त्यावेळी काय घेऊन जाणार? ते पैसे फक्त घेऊन जाणार, वस्तू घेऊन जातील. पण ते जे नाम सद्गुरूंनी दिलेलं आहे, जो आनंद मला दिलेला आहे, तो चोर काही लुटून घेऊ शकत नाही. शक्यच नाही ना तसं लुटणं, कारण ते वस्तू नाही आहे. नाम ही वस्तू दर्शन घडवते पण ती स्वतः वस्तू नाही. वस्तू असती तर दृश्य जर असती तर ती चोरांनी घेऊन गेली असते. म्हणून चोर जरी आले तरी देखील ते लुटून घेऊ शकत नाहीत असं त्यांना स्पष्टपणे त्याला सांगायचं आहे. आणि त्यामुळे तर ते अखंड नाम घेतच राहतात, सद्गुरू पण घेत राहतात, शिष्य पण घेत राहतात. अनेक लोक येतात, नाम संकीर्तन चाललेलं असतं, पण तिथे खर्च काही नाही, फक्त आनंद घेणे आणि आनंद वाटणे याच्या पलीकडे दुसरी कुठलीही गोष्ट दिसत नाही. काल परवा एक रशियामधला एक व्हिडिओ असा बघितला आणि तो याच्यातला व्हिडिओ होता, इस्कॉन. अक्षरशः त्या रशियन बायका पुरुष
शेकडो हजारोच्या संख्येने त्या ह्याच्यामध्ये त्या हॉलमध्ये जमलेले आहे आणि स्टेजवरती तो मृदुंग चालू आहे आणि हरे रामा, अरे काय ते दृश्य इतकं सुंदर दिसत होतं की एकीकडे ते नाम संकीर्तन चाललेलं आहे आणि ते सगळ्या गोऱ्या बायका अशा हात करून त्या नसतायत आणि इतकं ते सुंदर दृश्य चाललेलं होतं ते. म्हणजे त्या नामसंकीर्तनामध्ये केवढा आनंद दाटलेला होता. त्यामुळे तो आनंद, तो खर्च होणार काय आणि त्याला चोर लुटणार काय, तर तो जाऊ शकत नाही. रामकृष्णांच्या जीवनामध्ये देखील तीच गोष्ट होती की जी काही दलं म्हणजे दुपारी निवांत बसलेले तवर कोणतरी एक दोन मृदुंग, एक तंबोरा बिंबोरा घेऊन कोणतरी टिपळ्या घेऊन आलेलंच असायचं. ते 4-5 लोक आले की हा सुरू करा आणि ते नामसंकीर्तनामध्ये अक्षरशः ते स्वतः आनंदाने नाचायचे. त्यांचं ते नाचणं बघून बाकीची भक्त मंडळी नाचायची आणि तो जो काही आनंद होता तो एकदम विलक्षण आनंद होता आणि तशा प्रकारचा आनंदच मिरवायला पाहतो. म्हणजे आपण एक कल्पना जरी डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या काळामध्ये जाण्याचा प्रयत्न केला की राजस्थानामधली ती अवस्था काय असेल, ती खेडेगावांमधनं ती जे काही छोटी छोटी खेडे आणि जे काय असे रस्ते असतील त्या रस्त्यावरनं ती मीराबाई चाललेली आहे, हातामध्ये एकतारी आहे, मध्ये हातामध्ये चिपळ्या आहेत आणि त्याच्यानंतर ती ते नाम घेत घेत दंग होत चाललेली आहे. तर ते जरी दृश्य आठवण्याचा प्रयत्न केला, मनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्याला विलक्षण आनंद होऊन जातो की काय ते बाई असेल की जी सर्व लोकलाज सांडलेली आहे, सगळ्या गोष्टी विसरून गेलेली आहे आणि केवळ भगवंताच्या नावामध्ये दंग होऊन गेलेली आहे. तर ते दृश्यच काय विलक्षण असलं पाहिजे. म्हणून खर्च न खोटे चोर न लुटे दिन दिन बढत सवायो, की रोजच ते वाढतच आहे वाढतच आहे वाढतच आहे. दिन सवाई बढत जाती आहे की किती म्हणजे काय की जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की मोगरा फुलला आणि फुले वेचताना कळी असं बहरे आला. म्हणजे फुलं वेचून झालेली आहेत पण पुन्हा भर येतोच आहे. त्याचा वेलू गेला गगनावरी, म्हणजे कुठपर्यंत तो वेल गेलेला आहे, तो आनंद पसरलेला आहे याचा विचार केला पाहिजे. मोगरा हे त्यांनी प्रतीक घेतलेलं आहे पण आपण बघतोच आहोत की जे पारिजातकाची फुलं असतात, पारिजातकाचा तुमच्याकडे वृक्ष की त्याच्यानंतर ती सदाफुलीचे म्हणजे ज्याला स्वस्तिकाचे म्हणतो आपण फुलं, तर ते झाड अक्षरशः इतकं डवरलेलं असतं. रोज किती फुलं काढली तरी देखील ते पुन्हा उद्या बघितलं तर ती फुलांनी भरलेलंच असतं. पारिजातकाचा सडा किती पडलेला असतो पण झाडावरती बघितलं तरी पुन्हा पारिजातक असतोच, ती फुलं दिसतात येते. त्याप्रमाणे इथं दिन दिन बढत सवायो की आनंद हा होतच राहतो. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की आनंदाच्या कोटी साठवल्या आम्ही पोटी, प्रेमे चालीला प्रवाह हो नाम हो लवला हो, की आनंदाच्या कोटी साठवल्या आम्ही पोटी, की कोटी पण आनंद पोटामध्ये साठलेला आहे आणि प्रेमानं तो प्रवाह चालतोच आहे. नाम रोग लवलावे, की जसा तो गंगेचा प्रवाह चालतोय, सारखा पाणी अखंड वाहत आहे, तशा प्रकारे पाणी संपतच नाहीये, येतच आहे येतच आहे. तशा प्रकारे आतमधला जो आनंद आहे तो दिन दिन बढत सवा आहे की रोज काहीतरी नवीन दर्शन मिळतं. गुरुदेवांचा स्मृतिदिन आहे आणि अक्षरशः गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की फक्त काय दशनादच आहेत काय, त्यांना जे काही रूपदर्शी, रंगदर्शी, स्पर्शदर्शी जे काही आवाजाचे अनुभव हे सगळे जे येत होते तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे केवळ दशनादच आहेत काय, मी तर ब्रह्मकटाह तुटून पडतोय इतक्यापर्यंतचे नाद ऐकलेले आहेत. हे सगळे अतिंद्रिय अनुभव आहेत. म्हणजे किणी किणी झिणी झिणी पासून ब्रह्मकटाह तुटून पडतोय तिथपर्यंतचे नाद त्यांनी ऐकलेले आहे. आणि त्याच्यानंतर त्या ध्यान अवस्थेमध्ये, प्रगड अवस्थेमध्ये गेल्यानंतर, त्या भावावस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर अनंत रंग दिसायचे आणि ते म्हणायचे की असले रंग हे जगानं पाहिलेले नाहीच. आपल्याला फक्त ते इंद्रधनुष्य तेवढं माहिती आहे 7 रंगाचं, किंवा आता एशियन पेंटचं कार्ड मिळतं आपल्याला, तर त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे रंग असतात त्याच्याही पलीकडे जाऊन अतिंद्रिय रंग दृष्टी हे गुरुदेवांनी बघितली.
नाना प्रकारचे सुगंधाचे अनुभव होते आणि रोज एक नवीन अनुभव त्यांना येत होता. हे वैशिष्ट्य आहे. ते म्हटले की माझी नर्वस सिस्टम इतकी सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळं मला हे अनुभव येतात. आणि त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट काय होते की नामात रंगून गेल्यामुळं हे अनुभव येतात. तशी मीराबाईनं रामरतन धन पायो ते प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ती रंगून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे हे अनुभव जे आहेत ते येतात. आणि मुख्य जर अनुभव असेल तर दोनच अनुभव लक्षात ठेवले पाहिजे, एक शांती आणि दुसरा आनंद. हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर बरेच वेळा काय होतं की सद्गुरूंचा किंवा अनेक संतांच्या अनुभवांचा विचार जर आपण करत बसलो तर मला हा अनुभव काय येत नाही म्हणून मनुष्य त्या पाठीमा लागतो. आणि गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की अनुभवांना किंमत नाहीये, मुख्य गोष्ट की नामात रंगून जाणे याला किंमत जास्त आहे. आणि मार्क दॅट वर्ड रंगून असं त्यांनी सांगितलं. मार्क दॅट वर्ड रंगून. त्या नामामध्ये रंगून गेल्यानंतर बाकीचं काही विचार करण्याचं काही कारणच नाहीये. कारण काय नाम हे साध्य पण आहे आणि साधन पण आहे. ते एकदा तो नामरूप झाला की विचार करण्याचं काही कारणच नाहीये. आणि म्हणून इथं दिन बढत असावं की रोज नवीन काहीतरी अनुभव येतो. आणि ज्यावेळी रामकृष्णांना ही गोष्ट सांगितली जायची, कारण रामकृष्णांना पहिला जो अनुभव आला की ज्या दिवशी त्यांनी जीवावरती उदार होऊन की आता जर मला भगवंताचं दर्शन होणार नसेल तर मी माझा प्राण त्यागायला तयार आहे, म्हणून त्यांनी त्या देवळामधली ती एक तलवार घेतली आणि ती आपल्या गळ्यावरती लावणार, तेवढाच त्यांना पहिला अनुभव आला. आणि ते म्हटले अनंत ज्योतींचा समुद्र मला दृष्टीला पडला आणि त्या समुद्राच्या त्या प्रकाशामध्ये मी बाह्य संज्ञा लोपून पूर्ण समाधी अवस्थेमध्ये गेलो. आणि त्याच्यानंतर कितीतरी अनुभव त्यांना सारखे येतच होते, कितीतरी देवतांची दर्शनं त्यांना होत होती. आणि ज्यावेळी विवेकानंद म्हणायचे की मला हे असं दर्शन झालं, हो हो ठीक मी त्या बकुळीच्या झाडाखाली दर्शन करत असताना म्हणजे ध्यान करत असताना मला ह्या ब्रह्मयुनीचं दर्शन झालेलं होतं, की बरोबर झालेलं तुला दर्शन. आणि त्यामुळे त्या दर्शनाची देखील एकमेकांची हे होऊन जायची की मिळवणी होऊन जायची की बरोबर आहे, हे तू चाललेला जो मार्ग आहे तो बरोबर आहे. आणि तसं खर्च न कुठे चोरण लुटे दिन बढत सवय तो रोज नवीन अनुभव येतोय, रोज नवीन आनंद प्राप्त होतोय आणि त्या आनंदामध्येच ते निमग्न होऊन जाते. सतके नाव खेवट या सद्गुरू, फार सुंदर आहे. भवसागर तरी आवे, की सतनामची नौका आहे आणि सद्गुरू त्याचे नावाडी आहेत. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवानी नचार्थ मया वेशित चेतिसाम. 12व्या अध्यायामध्ये भगवंताने ही गोष्ट सांगितलेली आहे. एरवी तरी माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, काय समर्थांची कांता कोरांना मागे. आणि मग त्या भक्तांची काळजी एवढी प्रचंड आहे की ते म्हणतात की भक्तांच्यासाठी नाना रूप घेऊन मी नटून आलेला आहे. आणि पुढे त्यांनी जाऊन सांगितलं की नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू. सडे जे देखिले ते ध्यान कासी लावले, परिग्रही घातले तरियावरी, बांधली प्रेमाची पेटी कोणा एकाच्या पोटी आणि आणले तटी साहित्यतेच्या. अगदी त्या 3 ओव्या आणि या हिने जे म्हटलेलं आहे मीराबाईने, ते दोन्ही पॅरलच म्हटलेलं आहे, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. की सद्गुरूच भगवंत सद्गुरूच्या रूपाने आहे आणि त्यांनी काय 1000 नाम नौका सोडून दिलेल्या आहेत. म्हणून समर्थांनी असं म्हटलेलं की सहस्र नामामध्ये कोणी येतं, एका वेळी एकाच नावेत बसायचं, नाही तर या नावेत एक पाय दुसऱ्या नावेत एक दुसरा पाय असं करून चालणार नाही. एक सद्गुरू एक नाम, बास, त्याच्या पलीकडे काही नको आहे. आणि त्यामुळे सहस्रनामामध्ये एक म्हणता होत असे सार्थक नामस्मरता पुण्यश्लोक होईजे सोय. 1000 नाम नौका भगवंतांनी सोडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे ज्यांची वृत्ती ही गजबजलेली नाहीये, जे रिकामे आहेत, वृत्तीनं रिकामे आहेत, त्यांना ध्यान असे लावले की तुम्ही ध्यान करा. पण जे संसारिक आहेत, ज्यांच्या पाठीमागे बरेच जंजाळ पाठीमागे राहिलेले, ते म्हणतात की चला नौकेवरती बसा तुम्ही, आहे मी नावाडी म्हणून तयारच आहे. आणि ते स्वतः नावाडी असल्यामुळं, पण त्यामध्ये पुढची गोष्ट फार सुंदर, ही ज्ञानेश्वर महाराजांचं आपण काय होतं बरेच वेळा अर्धवट गोष्टी बघितलेल्या असतात. बांधली प्रेमाची पेटी, की
काय असते, नुसत्या तोंडातनं नाम येऊन चालत नाही, आतमध्ये प्रेम असायला पाहिजे. म्हणून बांधली प्रेमाची पेटी. ती प्रेमाची पेटी पोटामध्ये पाहिजे की आतमध्ये प्रेम पाहिजे. बरेच वेळा राम नाम किंवा जे काही नाम घेतलं असतं ते कोरडेपणाने घेतलं जातं. गोंदवलेकर महाराजांनी म्हटले की नाम कसं घ्यावं तर प्रेमाने घ्यावं. प्रेमानं नाम घेण्यासारखं आहे, प्रेमानेच घ्यावं ते. आणि म्हणून बांधली प्रेमाची पेटी कोणी एकाच्या पोटी, मग आणले तटी पाहिजे त्याच्या. कारण शेवटी काय, पोटात जर प्रेम नसेल, अंतःकरणात जर प्रेम नसेल, तर वरवरचं नाम घेऊन काय उपयोग नाही. कारण काय आहे की देवाचं जे कौतुक जे आहे ते या पद्धतीचं आहे की आतमध्ये जर भाव नसेल तर देव होय महाटक, नवल तयाचे कौतुक जैसाच तैस. भाव असला माईक तर देव होय महाटक, नवल तयाचे कौतुक जैसाच तैसा. म्हणून माईक भाव चालणार नाही, तर आतमध्ये प्रेमाचा भाव पाहिजे. आणि प्रेमाचा भाव असल्याशिवाय ते होऊ शकणार नाही. आणि मग सतकी नाव खेवट या सद्गुरू भवसागर तरी आहे. की जो भव म्हणजे संसार आणि दुसरा म्हणजे विचार, हे दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. ते संसारिक विचार, तर संसार जन्म आणि मृत्यू हा संसार त्याला म्हटलेला. की संसाराची डेफिनेशनच तशी की जन्म मृत्यू आहे, त्याला संसार म्हटलेला आहे. आणि त्यामुळं तो जो सागर जो आहे तो तिने तरून गेलेली आहे सद्गुरूंच्या कृपेनं. म्हणून सुरुवातीला जे म्हटलंय की महाराजांच्या कृपेनं मला ते प्राप्त झालं, जे गुरुदेव म्हणतात, तसंच ती मीराबाई पण तेच म्हणते हो की सद्गुरूंच्या कृपेनं मला ते प्राप्त झालं. आता बीज बाजूने केलेली नाही, आम्हा जन्ममरण नाही. आता आकाराचा कैसा ठाव, देहीची झाला देव. साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. आता आम्हाला गर्भवास नाही, आम्ही पार पडलो. आता म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडे गेलो. तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी, आता दिवस जारी खेळी, हे जे त्या अभंगामध्ये म्हणतात, तीच गोष्ट इथे सांगितलेली आहे की आता मुक्तीला मी प्राप्त झालेलो आहे. आता मला काही जन्म आणि मरण वगैरे काय भांगडा माझ्या पाठीमाग आता काही नाहीये. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे माझ्या बाबतीत आता राहिलेलंच नाही, असं स्पष्टपणे होऊन जात, स्पष्ट होऊन जातं ते. तसं मीराबाईला आतमधून ती अनुभूती आली. ते रामनाम घेता घेता चित्त जे आहे ते त्या नामाशी एकरूप होऊन गेलं, चैतन्याशी एकरूप होऊन गेलं. त्याच्याबरोबर तिनं ते ध्यानही केलेलं आहे, नामस्मरण केलेलं आहे, सगळ्या गोष्टी भजन केलेलं आहे, सत्संगती केलेली आहे. या सगळ्यातून चित्ताची जी शुद्धी जी व्हायला पाहिजे ती परमशुद्धी झालेली आहे. आणि परमशुद्धी झाली की भगवंताचा प्रकाश पडायला अजिबात वेळ लागत नाही. म्हणून स्वरूपानंदाने जे म्हटलेले की होता चित्तशुद्धी लाभे आत्मज्ञान, ज्ञाने समाधान. स्वामी म्हणे की तसं होतच ते. आणि त्यामुळे ती 100% आपल्याला सगळ्यांना सांगते आहे की सद्गुरूंच्या कृपेनं मी भवसागर तरून गेलेले आहे. आता मला काही काळजी नाहीये तिची की आता पुन्हा मी कधी परत जन्म मला होणार का, त्याची काळजीच नाही. कारण मी त्या अवस्थेला पोचलेले आहे की मला पूर्णपणे लक्षात आलं की देह मन बुद्धी याच्या पलीकडचं जे चेतन तत्व जे आहे, आत्मतत्व जे आहे, तेच मी आहे. आपण आत्मा हा अंतरी बोध झाला. तो बोध झाल्यामुळं आता काही काळजी करण्याचं काही कारणच राहिलं नाही. आत्मनिवेदना विपरी निखळ वस्तू निरंतरी. आणि त्या चौथ्या मुक्तीला ते प्राप्त झाल्यामुळं, सायुज्य मुक्तीला प्राप्त झाल्यामुळं आता काही करायसारखं काही राहिलं नाही. म्हणून समर्थांनी 3 मुक्तीचं आहे चढ, चौथी अचळ जाण, त्या सायुज्य मुक्तीला ती प्राप्त झालेली आहे. म्हणून ते भवसागर तरुण गेले. आता परत पाठीमागच्या किनाऱ्यावरती येण्याचं काहीच कारण राहिलेलं नाही. आणि मग पुढे ती म्हणते शेवटी, मीरा के प्रभू गिरिधर नागर हरकी हरकी जसला आहे. की माझे जे प्रभू जे आहेत ते गिरिधर नागर आहेत, ते त्यांच्यावरती माझं अत्यंतिक प्रेम आहे. आणि त्यामुळं अत्यंत आनंदाने हर्षित होकर मी त्यांचं यश गाते आहे. म्हणजे त्या नामाचं यश गाते आहे, त्यांचं कीर्ती वाढवते आहे, की त्यांची कीर्तीचं गुणगान करते आहे.
म्हणजे काय झालं की आतमध्ये तो आनंद झाला, सद्गुरूंची भेट झाली, तो आनंद प्राप्त झाला. आणि मग आता जीवनामध्ये उरतं काय, उरतं काय, तर ज्या नाम आपण घेतलं, ज्या नामाने आपल्याला ती प्राप्ती झाली, त्याच भगवंताचं गुणगान करत राहणं आणि त्या भगवंताच्या नामाचा प्रसार करत राहणं, हेच काम राहतं. आणि तेच मीराबाईंनी सुटी केलेलं. ज्यावेळी ते रामकृष्णांना प्राप्त झालं त्यावेळी त्यांना असं वाटायला लागलं की हा जो मला काही ठेवा प्राप्त झालेला आहे तो मी कुणाला देऊ. आणि म्हणून ते गच्चीवरती जाऊन, अरे कोणी जे कोणी आहेत धर्मपिपासू लोक ते सगळे या, कारण मला मदत हाडिले निरोपा, मार्ग हा शोभा सुखरूप, मला त्यासाठी पाठवलेले भगवंतांनी पाठवलेला आहे. जो राम झाला, जो कृष्ण झाला, तो सांप्रत रामकृष्ण, तर त्यांनी मला पाठवलेलं आहे, त्या प्रत्यक्ष भगवंतांनी पाठवलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही या. आणि तेच मीराबाई म्हणते की मेरे प्रभू गिरिधर नागर, की माझे प्रभूच आहेत ते, कारण मी लहानपणापासूनच त्यांना वरलेलं आहे. आणि मग आता मोठ्या प्रेमानं, मोठ्या हर्षानं त्यांचं यश जे आहे ते मी गाते आहे. आणि अशा प्रकारे ते गायन करत करत गेले. पण त्याच्यामध्ये मुख्य सेंट्रल आयडिया जी आहे, एक म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन, दुसरी गोष्ट सद्गुरूंची भेट घेणं आणि आतमध्ये शोध घेणं, आणि तिसरं म्हणजे साधन जे आहे, जे काही नाम साधन सद्गुरूंनी दिलं असेल ते अखंड करत राहणं, हा मूळ त्याचा उद्देश आहे. दॅट इज अ टेक होम मेसेज, की जे जर आपण नाम घेतलं असेल किंवा सद्गुरूंचा अनुग्रह घेत असेल तर ते नाम अखंडपणे घेत राहणं, कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्याला अनुभूती येत नाही की मी आत्मस्वरूप आहे, तिथपर्यंत ते घेतलं पाहिजे. आणि तशा प्रकारे ते नाम घेण्याची बुद्धी गुरुदेवांनी आम्हाला द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून ते वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करूया. हरिओम तसत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.